बांधवांकडून आपण त्याची माहिती जाणून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला देखील तुमचा प्लॉट या पद्धतीनं बनवता येईल. तर सर्वप्रथम नमस्कार दादा, काय नाव आपलं? आपलं शरद दिगंबर चव्हाण, राहणार धनगड तालुका. आता तुम्ही वेळेवरती सोल्युशन वापरता, तर तुम्हाला काय अनुभव आला आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? अनुभव इतका तरी नाही, आपण पहिली ड्रेसिंग केली हो, पण त्याच्यातच आपल्याला इतका अनुभव आलेला आहे का इतकी मोठी झाड इतकी महिन्यात ती मोठी झाड इतकी ग्रोथ वाढून गेली. एकंदरीत तुम्ही रेडफॉर्म आणि 10-14 केल्यानंतर झाडाचा पांढऱ्या फळाची संख्या जास्त राहील. त्यानंतर 2 नंबरला काय ड्रिचिंग केली आपण? 2 नंबरला आपण हे केलं, विवा आणि आपण मास्टर 20-20-20. त्याचा काय अनुभव आला तुम्हाला झाडं मोठवण्यामध्ये? त्याच्यानंतर त्याचा इतकी ग्रोथ वाढलेला, त्याला संख्या सुद्धा इतकी भरपूर निघायला लागली. नक्कीच नक्कीच विवाचं ॲप्लिकेशन दिल्या कारणानं आमचा पानाचा फैलाव पण चांगला आहे. बघा तुम्ही आता हे झाड तुम्ही हेच करा, 22 दिवसाचं झाड आहे, तुम्हाला खरं वाटणार नाही. 22 दिवसाचं तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी बांधवांच्या तोंडून ऐका. झाड कधीची लागवड आहे आपली? आपली 30 जूनची लागवड 30 जूनची लागवड आहे आणि जून संपला तुमचा, जून संपलं. बरोबर. आजची तारीख आहे 23 तारीख. 23 जुलैला आपण हा व्हिडिओ बनवतोय. बरोबर 23व्या दिवशीचा आजचा आपला प्लॉट आहे. व्हरायटी सिजंटाची 108 व्हरायटी आहे. बघा तुम्ही पानाचा फैलाव वगैरे खूप छान पद्धतीनं तुम्हाला इथं दिसतोय. दादा आपण पहिली फवारणी काय घेतली? पहिली फवारणी मेगाफॉल. मेगाफॉलची पहिली फवारणी घेतल्यानंतर काय रिपोर्ट जाणवला तुम्हाला? काळोखी इतकी आली मेगाफॉलची का एकदम शेंडा बिंडा हिरवागार आणि एकदम काळोखी. बऱ्याचशा लोकांचं टेम्परेचरच्या मानानं प्लॉट जमले नाही, थोडे खराब झाले. त्या बाबतीत काय म्हणाल तुम्ही मेगाफॉलच्या संदर्भात? मेगाफॉलचे रिझल्ट एक नंबर. कशा संदर्भात? म्हणजे समजा काळोखी ग्रोथ एकदम व्यवस्थित वाटते आम्हाला. बरोबर. मेगाफॉल मारल्यानंतर तुमच्या प्लॉटची काळोखी तुटतच नाही. जास्त दिवस पान हिरवं राहतं आणि झाड स्ट्रेस फ्री राहतं. त्यानंतर 2 नंबर आपण काय फवारणी केली? 2 नंबर आपण मी हे केली MC एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा हां. एवढं 10-54-10. त्याचा काय अनुभव सांगाल तुम्ही फुटव्यामध्ये? काय फुटव्यामध्ये आणि फुलसंख्या निघायला थोडी मदत झाली. बरोबर त्याच्यानंतर पेरेतलं अंतर एकदम व्यवस्थित. बरोबर. आता हे 22 दिवसाचं झाड आहे. झाडाची ग्रोथ खूप छान आहे. पेरं पण मापात आहे. ओव्हरऑल जर तुम्ही असं पूर्णतः जर प्लॉट तुम्ही पाहिला तर एकदम छान पद्धतीनं दिसतोय. म्हणजे जर सांगायचं ठरलं तर 22-23व्या दिवशी या पद्धतीनं प्लॉट कोणाचा नसेल त्या पद्धतीनं छान प्लॉट आपल्याला इथं दिसतोय. दादा 1 मिनिट दाखवा. पूर्णतः छान प्लॉट आहे आणि आम्ही कुठलेही ऑदर मॉलिक्यूल वापरलेले नाही. पूर्ण शेड्यूल प्लॉट आहे हा. इतर शेतकरी बंधूंच्या देखील बऱ्याचशा समस्या असतात, त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कायम तत्पर आहोत. फक्त तुमचं कॉन्टॅक्ट आमच्याशी होणं गरजेचं आहे आणि